Good morning, students. In last lecture, we see rule of order relations and some examples of order relation. In this lecture, we see some examples on order relation. First, we consider one theorem. It is quite simple. Look at the statement of theorem. We have given that A, B belongs to R. That means A and B both are real numbers, and A greater than or equal to 0, B greater than or equal to 0. That means A and B both are non-negative real numbers. They are greater than or equal to 0. Then we have to prove that there are two statements, first and second. First one is, if A is less than B, A less than B, if and only if. You have to prove both way. A less than B, we have to prove that A square is less than B square. If and only if आहे तो जो मधला ॲरो आहे त्या ॲरोचा अर्थ असतो इफ अँड ओनली इफ. दॅट मीन्स यू हॅव टू प्रूव्ह बोथ द वेज. इफ ए इज लेस दॅन बी, then a square is less than b square, and if a square is less than b square, then you have to prove that a is less than b. In both the statements, we have to prove this statement both the ways. So we start first statements. First we assume that a is less than b. First we assume here a is less than b, and we have to prove a square is less than b square. Given that a and b are real numbers and both are greater than or equal to 0. Okay, so suppose a is less than b. We consider first case. Suppose a is less than b. If a is equal to 0, a and b are greater than or equal to 0. They greater 0 पेक्षा greater आहेत, or they are equal to 0. Suppose we assume that if a is equal to 0, a is equal to 0, then clearly b is not equal to 0. कारण a is less than b आहे. जर a ची व्हॅल्यू 0 असेल, इफ ए इज इक्वल टू 0 आहे, तर बी हा काय आहे, 0पेक्षा मोठा आहे. बी हा 0पेक्षा मोठा आहे, याचा अर्थ बी काय असणार आहे, पॉझिटिव्ह नंबर आहे. ओके, म्हणजे बी हा नक्की 0 नसणार आहे, कारण रिलेशन दिलं ना, बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. बी हा 0 असेल किंवा 0पेक्षा ग्रेटर आहे. पण ए आणि बी यांच्यामध्ये रिलेशन काय आहे, ए इज लेस दॅन बी. ए इज लेस दॅन बी. इफ ए इज 0, जर एच 0 असेल, एच 0 असेल, तर 0 इज लेस दॅन बी, म्हणजे बी हा नक्की 0पेक्षा मोठा असणार आहे. ओके ओके, सो इफ ए इज इक्वल टू 0, देन क्लिअरली बी इज नॉन झिरो. देअरफॉर वी गेट बी इज ग्रेटर दॅन 0. इफ बी इज ग्रेटर दॅन 0, दॅट मीन्स बी इंटू बी इज इक्वल टू बी स्क्वेअर, विच इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. बी पॉझिटिव्ह नंबर आहे, अँड स्क्वेअर ऑफ एव्हरी पॉझिटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. दॅट मीन्स इट्स ग्रेटर दॅन 0. अँड ए इज इक्वल टू 0, सो ए स्क्वेअर पण काय असणार आहे, 0च असणार आहे. म्हणजे ए स्क्वेअर इज 0 अँड बी स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0 मिळालं. पण ए स्क्वेअर 0 आहे ना, ए स्क्वेअर 0 आहे आणि बी स्क्वेअर काय, ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणजेच ए स्क्वेअर इज लेस दॅन बी स्क्वेअर. दॅट मीन्स यू गेट ए स्क्वेअर इज लेस दॅन बी स्क्वेअर. ओके, म्हणजे इन फर्स्ट केस, वेन एवर वी अज्युम दॅट इफ ए इज इक्वल टू 0, देन द केस इज होल्ड. A square is less than b square for this case. Okay, suppose a is not equal to 0. आता a is greater than or equal to 0 आहे, म्हणजे a 0 असेल किंवा तो 0 नसेल. सपोज a is not equal to 0, a 0 नाही आहे, अँड a is less than b. a आणि b मध्ये रिलेशन आहे, a is less than b. a नॉन झिरो नंबर आहे, सो वी मल्टिप्लाय a बोथ द साइड्स, सो वी गेट a इंटू a इज लेस दॅन a इंटू b. दोन्ही साईडला आपण एने मल्टिप्लाय केलं आहे. ओके, सो तुम्हाला काय मिळणार, ए स्क्वेअर इज लेस दॅन, ह्याच्यावर काय मिळेल, ए स्क्वेअर इज लेस दॅन ए बी. ओके, नाऊ ए इज लेस दॅन बी, आपल्याला माहिती आहे, हेच रिलेशन आपण घेतलं आहे. ए इज लेस दॅन बी, वी मल्टिप्लाईंग बी ऑन बोथ साईड, कारण बीसुद्धा काय आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आहे. सो मी दोन्ही साईडला बीने सुद्धा मल्टिप्लाय करू शकते. ओके, सो आय मल्टिप्लाईंग बी ऑन बोथ साईड. ए डॉट बी इज लेस दॅन बी डॉट बी. म्हणजेच तुम्हाला काय मिळालं, पहिल्या इक्वेशनवरून काय मिळालं, ए स्क्वेअर इज लेस दॅन ए बी. अँड सेकंड इक्वेशन यू गेट ए बी इज लेस दॅन बी स्क्वेअर. नाऊ कन्सिडर दॅट ए स्क्वेअर इज लेस दॅन ए बी अँड ए बी इज लेस दॅन बी स्क्वेअर. दॅट मीन्स वी गेट ए स्क्वेअर इज लेस दॅन बी स्क्वेअर. लास्ट लेक्चरला आपण प्रूव्ह केलं ना, ए इज लेस दॅन बी, बी इज लेस दॅन सी, देन ए इज लेस दॅन सी. सो
from that relation we get here a square is less than b square. Okay, so we consider both the cases. If a is equal to 0, then we get a square is less than b square, and if a is not equal to 0, then also we get a square is less than b square. So we prove here first part of the theorem. If a is less than b, then a square is less than b square. Now we have to prove this part conversely. Now conversely, suppose this a square is less than b square. Now we have to show that a is less than b. We have to prove that a is less than b. Now a square is less than b square. Okay, again we consider two cases. If a is equal to 0, if a is equal to 0, then b is not equal to 0. मगाशीच बघितलं आपण. If a is not equal to 0, then clearly b square is, बघा, a is equal to 0. a ची व्हॅल्यू 0 आहे आणि 0 इज लेस दॅन बी स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मिळणार ना, a ची व्हॅल्यू 0, 0 इज लेस दॅन बी स्क्वेअर. म्हणजे क्लिअरली काय मिळालं, द नंबर बी स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0, राईट. इफ या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू टाका, a ची व्हॅल्यू 0 टाकली तर काय मिळेल, 0 इज लेस दॅन बी स्क्वेअर. दॅट मीन्स वॉट, बी स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. इफ बी स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0, दॅट मीन्स बी ग्रेटर दॅन 0. तो त्याचा नंबर आहे. कारण आपल्याला माहिती आहे ना, बी स्क्वेअर ग्रेटर दॅन 0 म्हणजे बी हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतो. बट बीची कंडिशन काय आहे, ए अँड बी बोथ आर रिअल नंबर्स अँड बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. देन ऑब्वियसली वी गेट हिअर बी इज ग्रेटर दॅन 0. म्हणजे मिळालं तुम्हाला ए इज इक्वल टू 0 अँड बी इज ग्रेटर दॅन 0. म्हणजेच काय मिळणार, ए इज लेस दॅन बी. करेक्ट. म्हणजे इफ ए स्क्वेअर इज लेस दॅन बी स्क्वेअर, देन ए इज लेस दॅन बी. इफ ए इज इक्वल टू 0. जेव्हा ए इज इक्वल टू 0 असेल तेव्हा ही कंडिशन ट्रू झाली. नाऊ इन केस ऑफ ए ग्रेटर दॅन 0, इफ ए ग्रेटर दॅन 0, देन ए ग्रेटर दॅन 0 अँड यू हॅव गिवन दॅट ए स्क्वेअर इज लेस दॅन बी स्क्वेअर. हे आपल्याला दिलेलं आहे, आपण ॲझ्युम केलं आहे ए स्क्वेअर लेस दॅन बी स्क्वेअर. नाऊ ए ग्रेटर दॅन 0, which implies now a square is less than b square. That means b square minus a square, this term is greater than 0. Subtract केलं, b square minus a square, this term is greater than 0. b square minus x square, a square. So expansion of this a square minus b square चं expansion काय होतं, a plus b, a minus b. That means b square minus a square is equal to what, b plus a, b minus a. Both the terms are greater than 0. Okay, now check. If a greater than 0, a greater than 0 आपण ॲझ्युम केलं आहे. If a greater than 0, then also b is greater than 0. Yeah, we know that a and b both are greater than equal to 0. Now a greater than 0, b greater than 0. Obviously addition of these two number a plus b is greater than 0. ओके, जर a plus b पण ग्रेटर दॅन 0 असेल आणि ही टर्म आहे ना a plus b इंटू b minus a, दिस ग्रेटर दॅन 0, दॅट मीन्स ऑब्वियसली b minus a इज ग्रेटर दॅन 0, राईट. या टर्ममधलं बघा, a प्लस बी ग्रेटर दॅन 0 आहे. जर a प्लस बी ग्रेटर दॅन 0 असेल आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन पण पॉझिटिव्ह नंबर येत असेल, पॉझिटिव्ह नंबर कधी येतं मल्टिप्लिकेशन, वेनेवर बोथ द नंबर्स आर पॉझिटिव्ह और बोथ द नंबर्स आर निगेटिव्ह, देन ओनली वी गेट द मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह. ओके, बट हिअर ए प्लस बी इज पॉझिटिव्ह, ए प्लस बी पॉझिटिव्ह आहे म्हणजे बी मायनस ए दुसरा फॅक्टर काय असणार आहे, पॉझिटिव्हच असणार आहे. सो वी गेट हिअर बी मायनस ए इज ग्रेटर दॅन 0. नाऊ बी मायनस ए ग्रेटर दॅन 0 म्हणजेच तुम्हाला काय मिळणार, बी इज ग्रेटर दॅन ए. नाऊ बी इज ग्रेटर दॅन ए, दॅट मीन्स ए इज लेस दॅन बी. म्हणजे वेनेवर ए स्क्वेअर इज लेस दॅन बी स्क्वेअर, ए इज लेस दॅन बी. वी प्रूव्ह बोथ द वे द फर्स्ट पार्ट. ओके, यू गेट इट. Now there is one more statement. If a is less than b, we have to prove that root a is less than root b. जर a लेस दॅन b असेल तर रूट a लेस दॅन रूट b येतं. हे आपल्याला बोथ वे प्रूव्ह करायचं आहे. आत्तासारखंच कॉन्व्हर्सली. इट्स क्वाईट इझी अँड क्वाईट सिम्पल. लुक ॲट. नाऊ कन्सिडर. सपोज a इज लेस दॅन b. फर्स्ट आपण ॲझ्युम केलं आहे इफ a इज लेस दॅन b, वी हॅव टू प्रूव्ह दॅट रूट a इज लेस दॅन रूट b. ओके, अगेन वी कन्सिडर हिअर टू केसेस फॉर a. ह्या केसेस ज्या एसाठी आपण कन्सिडर करत होतो त्या तुम्ही बीसाठी पण करू शकता. ओके, इफ a इज इक्वल टू 0, इफ a इज इक्वल टू 0, देन ऑब्वियसली b इज ग्रेटर दॅन 0. हो ना, मी सांगितलं तुम्हाला
ए इज इक्वल टू 0, 0 इज लेस दॅन बी ना, एची व्हॅल्यू जर 0 टाकली याच्यामध्ये आपल्याला तर काय मिळणार, बी इज ग्रेटर दॅन 0. बी इज ग्रेटर दॅन 0 दॅट मीन्स स्क्वेअर रूट ऑफ बी इज ग्रेटर दॅन 0. त्याचं रूट घेतलं आपण तर इथे काय मिळणार, ग्रेटर दॅन 0. म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ बी इज ग्रेटर दॅन 0. 0ची व्हॅल्यू काय आहे, ए. एच्या ऐवजी टाकणं मी रूट ए. एची व्हॅल्यू काय आहे 0. 0 0 म्हणजे कोण आहे, ए. ए काय आणि रूट ए काय, दोघांची व्हॅल्यू सेमच असणार आहे सिन्स ए इज इक्वल टू 0. सो इफ ए इज इक्वल टू 0 देन वी गेट रूट बी is greater than root a, that is root a is less than root b. Okay, so this condition is hold in this case. Suppose now we have given that a is less than b, ही कंडिशन आहेच आपली, a is less than b and if a is not equal to 0, जर a हा नॉन झिरो नंबर आहे and a is less than b, that means what? Okay, if a is less than b then स्क्वेअर रूट ऑफ एचा स्क्वेअर, बघा रूट ए आणि त्याचा स्क्वेअर केला की काय होतं, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय येते, एच येते. सो ए कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ स्क्वेअर रूट ऑफ एचा स्क्वेअर. ओके, मग मी तसंच लिहिलं आहे, ए इज लेस दॅन बी. ए इज लेस दॅन बी म्हणजेच काय, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर इज लेस दॅन रूट ऑफ बी स्क्वेअर. As square root of a square is a and square root of b square is b. Okay. Now square root of a square is less than root of b square. b square मोठा आहे a square पेक्षा, म्हणजे आपण b square मधून a square सबट्रॅक्ट करू शकतो. Therefore we get square root of b square minus square root of a square is greater than 0. Square root of b square minus square root of a square is greater than 0. Again in the form of this is b square minus a square. सो बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचं एक्सपान्शन काय होतं, बी प्लस ए बी मायनस ए. दॅट मीन्स हिअर स्क्वेअर रूट ऑफ बी प्लस रूट ए, स्क्वेअर रूट ऑफ बी मायनस रूट ऑफ ए, दिस टर्म इज ग्रेटर दॅन 0. बरोबर ना, बी स्क्वेअर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, बी प्लस ए बी मायनस ए, फक्त इथे रूट आहे. ओके, बोथ दिस टर्म्स आर ग्रेटर दॅन 0. आता ह्या टर्म्स मगासारख्या चेक करणार आहोत आपण. आपल्याला माहिती आहे इफ ए ग्रेटर दॅन 0 आहे अँड बी ग्रेटर दॅन 0 आहे, ए इज नॉट इक्वल टू 0 म्हणतो आहे आपण, म्हणजे ए ग्रेटर दॅन 0 आहे, बी ग्रेटर दॅन 0 आहे, माहिती आहे आपल्याला. ए ग्रेटर दॅन 0, बी ग्रेटर दॅन 0, सो रूट ए अँड रूट बी बोथ आर ग्रेटर दॅन 0. नाऊ रूट त्या दोघांची ॲडिशन केली, रूट बी प्लस रूट ए, तर ती टर्म पण ॲडिशन ग्रेटर दॅन 0 मिळणार आहे. म्हणजेच रूट बी प्लस रूट ए ग्रेटर दॅन 0 आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन पण ग्रेटर दॅन 0 आहे. याचा अर्थ काय होतो, ही टर्म पण पॉझिटिव्हच असणार आहे. ही टर्म पॉझिटिव्ह आहे, आन्सर पॉझिटिव्ह आहे, म्हणजे जर ही टर्म पण पॉझिटिव्ह असेल तरच आन्सर पॉझिटिव्ह होणार ना. सो देअरफॉर फ्रॉम धिस वी गेट रूट बी मायनस रूट ए इज ऑल्सो ग्रेटर दॅन 0. रूट बी मायनस रूट ए ग्रेटर दॅन 0 म्हणजेच काय मिळणार तुम्हाला, रूट बी मायनस रूट ए इज ग्रेटर दॅन 0. या स्टेपवरून काय मिळेल आपल्याला, रूट बी इज ग्रेटर दॅन रूट ए, म्हणजेच काय, रूट बी इज ग्रेटर दॅन रूट ए, दॅट इज रूट ए इज लेस दॅन रूट बी. म्हणजे इफ धस ए इज लेस दॅन बी वी प्रूव्ह दॅट रूट ए इज लेस दॅन रूट बी बाय कन्सिडरिंग टू केसेस, ए इज इक्वल टू 0 अँड ए इज नॉट इक्वल टू 0. दॅट मीन्स ए इज ग्रेटर दॅन 0. ओके, इथे आपण लेस दॅनची ए लेस दॅन 0 ही कंडिशन का नाही घेतो, कारण वी हॅव गिवन दॅट ए अँड बी बोथ आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0.